शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातल्या 8 तालुक्यातल्या 73 गावांमधून जाणार आहे। सुधारित आराखड्यामध्ये 856.76 किलोमीटरचा मार्ग असून या 13 जिल्ह्यांमधल्या 40 तालुक्यांचा समावेश आहे। सांगलीतील 25, सातारा जिल्ह्यातील 26, सोलापूरमधल्या 35 गावांचा यात समावेश आहे। हातकणंगलेमधील 2, पन्हाळा 4 आणि कागल 2 अशा 8 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या इसापूर गावातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मसुरे, केगद आणि बाबा धबधबा करत शक्तीपीठ महामार्ग बांदापर्यंत पोहोचेल। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, कस्तुरी बरोबर आहे, ज्याची आतुरता अनेकांना लागून राहिली होती की कोणत्या गावातून हा शक्तीपीठ महामार्ग आता जाणार आहे, कारण नवीन मॅप जो आहे तो त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। त्या मॅपच्या आधारेच ही गावं जी आहेत आता समोर आलेली आहेत, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 8 तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे। मात्र यामध्ये बघितलं तर हातकणंगले असू दे, पन्हाळा असू दे आणि कागल या गावातील या तालुक्यातील गावं जी आहेत ती कमी आहेत। हातकणंगल्यातली केवळ 2, पन्हाळा तालुक्यातली 4 आणि कागलमधील 2च गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। मात्र या सगळ्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातली मात्र 73 गावं या शक्तीपीठ महामार्गामुळे त्या महामार्ग जो आहे तो या गावामधून जाणार आहे। त्यामुळे निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून कोणकोणत्या गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती। अनेकांना त्या ठिकाणी भीती देखील आहे। काही गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे काही शेतकरी चिंतेत देखील असताना पाहायला मिळतात। मात्र हा शक्तीपीठ महामार्ग किती चांगला आहे आणि आपल्या सगळ्याच विकासासाठी किती महत्वपूर्ण आहे असं अनेक जण त्या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात। स्वतः चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सुद्धा आपल्या तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जावा असं म्हटले। त्यामुळे निश्चितच हा शक्तीपीठ महामार्ग कोणकोणत्या गावातून आता जाणार आहे हे स्पष्ट झालं असलं तरी कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातील इसापूर हे शेवटचं गाव असणार आहे कोल्हापूर तालुक्यातलं, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे, केगद आणि बाबा धबधबा असं करत हा शक्तीपीठ महामार्ग बांद्यापर्यंत आता पोहोचणार आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या महामार्गानंतर आता पुढे कशा पद्धतीने हा पूर्णत्वाकडे जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा समोर आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून 73 गावांमधून हा मार्ग जाणार असल्याचा नवा नकाशा आपल्या समोर आहे।